देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. देवा देवी आज नियोजित वेळेप्रमाणे कामकाज ठेवलेले आहे ज्याच्यात लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. ज्यांना सहाय्य अपेक्षित आहे त्यांना सहाय्य करून न्यायदान करायचे आहे. देवा, आजच्या कामकाजामध्ये पहिल्यांदा एक शेतकरी आणि त्याला कर्ज देणाऱ्या धनिकाला दरबारात येण्याची परवानगी द्यावी. देवा, या शेतकऱ्यानं या धनिकाकडनं पीक पाण्यासाठी कर्ज घेतलं होतं. पर त्यांच्याकडे काय औंदा पाऊसच पडला नाही. देवा, कोरडा भाग आहे त्यांचा. समद बियाणं जमिनीतच करपून गेलं बघा. पर पुन्हा एकदा आस म्हणून या शेतकऱ्यानं पीक पाण्यासाठी परत कर्ज घेतलं, तर पीक पाणी काही झालंच नाही. आता या धनिकाला या शेतकऱ्याकडनं त्याचं कर्ज व्याजासकट परत पाहिजे आहे. बरं देवा, या शेतकऱ्याकडे त्याची जमीन आणि एक छोटं खोपट सोडून दुसरं काय बी नाही बघा. आता तुम्हीच सांगा काय करायचं. शेतकऱ्याकडे कर्ज फेडीसाठी तगादा लावू नये. राज्यात जिथे जिथे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, जिथे जिथे अशा प्रकारचे कर्ज वाटप ज्यांनी केले आहे, त्या सर्वांना एकत्र बोलवा. मी प्रत्यक्ष त्यांना भेटी. माझ्या राज्यात काहीही झालं तरी शेतकऱ्यावर मी अन्याय होऊ देणार नाही. चिंता नसावी. यांना असं पाहून किती बरं वाटतं आहे. मी उगाच त्यांच्यावर संशय घेतला. मला आबानं हात बोलवलं, पण आवाज कुठं दिसेना झालाय. काय राजा, काय झालं?
अगं थांब की वाईच आबाल तर येऊ दे. हा सवय बर बर. पण काय झालंय हे बी बोलणं झालंय यो आज्या. त्या रंग्याचं तर बाहेर उभं राहून काळीजच धडधडायला लागलाय. अरे आबा ये बस बस. हा बस तू. काय रा आबा लगोलग ये असा सांगावा धाडलास आणि ते बी आजाच्या घरला ये म्हणलास आणि तूच कुठं दिसनास. म्हणजे तुमचं काय बी बोलणं झालं नाही वय. हे बघ शेवंता, म्या तुला हात का बोलवलं आहे हे आता आजा तुला सांगणार आहे. आता मंगाधरनं मी हातच बसले. आजा काय बोललाच नाही. काय रा आजा. काय शेवंती, कोणा मोठ्या माणसामोर हा इशे काढावा ना म्हणून बोललो नाही बघ. शेवंती, म्या बानूचं लगीन करून द्यायचं ठरवलंय बघ. अरे काय सांगतोस काय आजा. लई चांगलं झालं बघ. बानू तशी गुन्ह्याची पोर आहे. अरे तिच्याशी कोण लगीन नाही करणार. तिच्या घरात जाईल ना त्या घरचं सोनं होईल सोनं. पर काय रा पोराचं नाव काय आहे. अगं हातलाच आहे त्या आपल्याच वस्तीवरचा. हातलाच आहे वय. ते एक बरं झालं बर का. म्हणजे बानू आजाच्या डोळ्यासमोर राहील. पर काय ना नाव काय आहे पोराचं. अगं तुला ठाव आहे त्यो. अरे सांग की मग कशाला उगा वेटळ घालायला लागलाय. रंगा. रंगा. भैष्यवंती, म्या बानूचं लगीन रंगा संगती करायचं ठरवलंय बघ. देवत पावला बाबा देवत पावला. हे बघ शेवंता आत्ताच्याला उगा कुणाला काय बी सांगू नकास. नंतरच्याला आपली जेव्हा बोलणी करायची असतील तेव्हा चांगला दिश बघू आणि मग सुपारी फोडू. आणि समजा आपलं पक्क झालं की मग वस्तीवर समजेच नाही सांगू कसं. वय वय वय. हा अंगाशी आता धावतोच बानूला. म्या कोण आहे ती. बानू, अगे बानू, अगं ऐकलंच का. तो काय जरी बोलली नाही ना तरी मला ठाव आहे का तो आतमध्ये हत म्या काय काय बोलतोय हे समजा ऐकतीयस. ऐकताय का नाही. अगं बोल की बानू. आता गप राहून काय होणार आहे वय. आता तू काय बी आणि किती बी वराडलीस तरी जी होणार आहे तीच होणार आहे ही पक्क ध्यानात ठेव. अगं आता विचारणार नाहीस वय काय झालंय ती. बानू तुला कसं सांगू म्या मला काय वाटतंय ती. अगं एक लई चांगली गोष्ट आहे. आता तरी विचार की. तो नाही विचारलंस तरी मला समध्यासनी जाऊन सांगावं लागेल. वस्तीवल्या समध्याच्या घरी जाऊन सांगतो. आजूबाजूच्या वस्तीवर बी जाऊन सांगतो. म्हणजे समध्यासनी कळेल. पर ह्याची सुरुवात मी हातनं करणार आहे तुला सांगून. नीट ध्यान ठेवून ऐक. अगं लगीन ठरलंय
तुझं आणि माझं अंगाशी. आता मी आता होतोच. रंगा काय आहे ते देवा, आपण सुचवलेला पर्याय उत्तम आहे, पण आपल्याला याही पुढे जाऊन काहीतरी करावं लागेल. देवा, कधी परीक्षा मध्ये आणि हे समजा माझ्याच वाटेला का आलं? मी आधी समजा का सोसावं? जन्मभर तुमची भक्ती केली, ही काही चूक झाली नाही माझी. तीच म्हणू नका, रात म्हणू नका, तुमचं कधी बी नाव घेतलं नाही असं झालं नाही. ही काही चूक झाली बाई माझी. माझी चूक असेल तर मला सांगा तरी. माझी काही चूक नसेल ना तर तुम्हीच मला वाट दावा देवा, कारण तुम्हीच माझा समजा आहे, माझं जगणं आहे. तुम्ही जोपर्यंत मला वाट दावत नाही ना तोवर मी अन्नाच्या दानाला बी हात लावणार नाही, पाण्याचा घोट बी घेणार नाही. जीव जाईपर्यंत तुमचंच नाव माझ्या तोंडी असणार आहे देवा. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. शिवाला प्राप्त करणं एवढं सोपं नाही. शिवाचंच हे रौद्र स्वरूप आहे. माझ्यातल्या शिवतत्वाला तू हाक मारली आहेस. तुझी ती हाक पोचणार नाही असं कसं होईल? पण बानू, ह्यानंतर आपली भेट होणं एवढं सोपं नाही. आपल्याला केवळ कोणाच्या रागाला सामोरं जायचं नाही तर पंचमहाभूतांसह रौद्र स्वरूप पाहायचं आहे. तुला त्याचा कुठलाही त्रास होऊ न देता ते सर्व मी माझ्या छातीवर घेईन. त्याला सामोरं जाईन आणि सर्व अडथळे पार करून तुला भेटायला येईन. पण तोपर्यंत थोडा धीर धर, स्वतःला जग. मनु, परम नियतीने ठरवलेल्या गोष्टीतही विघ्न असतात. तुला माझी भार्या करू शकलो नाही तर माझे रौद्र स्वरूप सगळ्या जगाला दिसेल आणि मग सृष्टीचा विध्वंस कुणीही थांबवू शकणार नाही. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः.
ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. बानू बानू थांब, मी येतोय. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. बानू, तू अखंड शिवभक्ती केलीस, या खंडोबाला प्रत्येक क्षणी आळवत राहिलीस, त्याचे हे फळ. तुझी चोह बाजूनी कोंडी होत असताना मी स्वस्थ कसा बसू. बानू, मला जर शक्य झाले तर मी आताच इथून निघेन आणि तुला घेऊन जाईन. बानू बानू. चोडप्पा, हे असे अचानक निघून का गेले? भर सभेतून असं निघून जाणं योग्य दिसतं का? औपचारिक नियमांना काही अर्थ आहे की नाही? देवी, अहो देव जरी आज सभेतून निघून गेला असलं तर याआधी शेतकऱ्यासाठी त्यांनी बरेच निर्णय घेतले आहेत. देवाने सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या धनिकांनी शेतकऱ्यांनी कर्ज दिलं आहे त्या समजा धनिकांना सभेसाठी बोलवलं जाईल. देव त्यांच्याशी बोलून मग मार्ग काढतील. देवाने जे निर्णय घेतले आहेत ते महत्वाचे आहेत, तसेच होईल. परंतु प्रथम शेतकऱ्यांना जगवणं महत्वाचं. शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अन्नधान्याची कोठारं उघडी करून द्या. त्यांना जीवनावश्यक जे जे आहे ते उपलब्ध करून द्या. त्यासाठी राज्याच्या खजिन्यातून आवश्यक तेवढं सोनं काढून घ्या. पहिलं शेतकऱ्यांना जगवूया. सदानंदाचा येकोट 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 येकोट. देवा, कामकाज चालू असताना आपण राज्यसभेतून असे का आलात? हा पुन्हा चर्चेचा विषय होईल. आणि म्हाळसा देवींना प्रत्येक वेळी आपण काय वेगळं कारण सांगणार आहोत? त्यांच्या सहनशीलतेचा आपण अंत नको पाहूया देवा. मला कळत आहे, पण प्रधानजी, माझी प्रिय भक्त संकटात आहे आणि आराध्याने असे असह्य होणे कितपत योग्य. प्रधानजी, मला आता बानूकडे जायलाच हवं. नाही देवा, आत्ता नाही. ही योग्य वेळ नव्हे. पण प्रधानजी, मी तुमच्यावर जे दायित्व सोपवलं होतं त्याचं काय झालं? मुनिवर, आकाश, पृथ्वी जिथे कुठे असाल तिथून तात्काळ इथे उपस्थित राहावं.
नारायण नारायण. मुनिवर, देवाने आपल्यावर जे दायित्व सोपवले होते त्याचे काय झाले? मला एवढे आठवते आहे की श्री खंडेरायांचे बानूकडे जाणे न्याय्य कसे होईल हे ठरवायचे. मुनिवर, आपल्याकडे जास्त वेळ नाही. आपल्याला जे काही ठरवायचे आहे ते आत्ता ह्या क्षणी. माझ्या शिष्येचा इच्छापूर्तीचा क्षण जवळ आला आहे. श्री खंडेरायांचं बानूकडे जाणं न्याय्य ठरण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सारीपाट. देवा, सारीपाटाचा डाव मांडण्याची वेळ जवळ आली आहे.